हॅलो एव्हरीवन, मी आहे दीक्षा कतलियार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचीव्ह गायडन्सला. तर मला तर सगळे ओळखताच. आम्ही परत बघणार आहे बुक बद्दल आमच्या, जे की ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बुकचे फीचर्स अँड ऑल. तर तुम्ही बघितले असाल बुकमध्ये काय काय आहे. तरी एकदा रिवाईज आपण बुक बद्दल सांगावं की बुकमध्ये काय काय इम्पॉर्टन्स आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की बुकनी काय काय हेल्प होऊ शकते. ऑलमोस्ट बुक काय हेल्प करते ते तुम्हाला माहिती आहे. कशी हेल्प करते एक्झामसाठी, कोणत्या एक्झामसाठी, सगळेच एक्झामला बुक प्रिफर करावी लागते. तसंच MS नर्सिंगला सुद्धा बुक प्रिफर करावी लागतात. अजूनही आपल्या महाराष्ट्रात MS नर्सिंगसाठी बुक प्रोव्हाइड केलेली नाही आहे. अशी केली असेल नॉर्मली एखादी प्रॅक्टिस पेपर किंवा किंवा अशी प्रॅक्टिस बुक म्हणून. पण अजूनही आजपर्यंत कोणी असंही आहे नाही की ज्यांनी बुक प्रॉपर प्रिपेअर केली आहे, जे की अकॉर्डिंग टू सिलेबस आणि तुमच्या पेपर अकॉर्डिंग असेल. तर तुम्हाला माहिती असेल तुमची एक्झाम कधी आहे. आपली एक्झामची डेट माहिती आहे, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, लास्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही एकदा चेक करू शकता व्हिडिओमध्ये की डेट्स काय आहेत. 7 आणि 8 डेट आहे आपली. तर तुम्ही एक्झामची तयारी करू शकता काय आहे एक्झाममध्ये. आता बघा बुकमध्ये काय आहे. आपल्या बुकमध्ये फीचर्स MCQs लिहिले आहेत, जे की तुमच्या अकॉर्डिंग टू सिलेबस आहे. MS बोर्डची जे केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे आणि बायोलॉजी आहे, त्या अकॉर्डिंग तुमचे MCQs काढले असतात. तेच MCQs जे की तुम्हाला MS नर्सिंगला विचारले जातात. आणि बायोलॉजीचे असे काही क्वेश्चन्स आहेत जे की आम्ही NCERT वरून घेतलेले आहे, जे की बेसिक असतात, जे की हेल्प होत असतात एक्झाममध्ये आणि पूर्णपणे विचारले जातात. ते क्वेश्चन दिले आहेत. असे आम्ही एका सब्जेक्टचे 500 म्हणजे 500 MCQs काढलेले आहेत विथ आन्सर. जसे फिजिक्सचे आम्ही 500 काढले, केमिस्ट्रीचे 500, बायोलॉजीचे 500 आणि तुमचे बघा आता हे 3 सब्जेक्ट झाले, याचे तर 500 निघाले. आता बघा नर्सिंग ऍप्टिट्यूड म्हणजे काय, जे बेसिक असतं नर्सिंग बद्दल, जे की हेल्प होत असते इंट्रोडक्शनसाठी. आपली जे नर्सिंग आहे, नर्सिंगमध्ये कसे क्वेश्चन्स विचारतात. तर एक्झाम्पलमध्ये बघा, एक्झाम्पलमध्ये काय आपली नर्सिंगची डेफिनेशन काय, किंवा नर्सिंगची कॉलेज कधी उभारली गेली, इंडियामध्ये कधी उभारली गेली, पहिली कॉलेज कोणती होती किंवा महाराष्ट्रात कोणती होती, पहिली सिस्टर कोणती होती, म्हणजे जी नर्स होती ती कोण होती, तिने कधी स्टार्ट केलं, कशामुळे स्टार्ट केलं, असे काही क्वेश्चन्स येत असतात, जे की नर्सिंग ऍप्टिट्यूड असते. त्याच्यामध्ये सगळे बेसिक क्वेश्चन्स असतात नर्सिंगवाल्या रिगार्डिंग बुक्स आणि त्यांची 4 इयर्सच्या डिग्रीबद्दल. आता किंवा GNM करत असाल त्यांना पण ते विचारलं जाते. आणि राहिलं तर म्हणजे लास्ट सब्जेक्ट कोणतं, इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर म्हणजे काय, इंग्लिश ग्रामरमध्ये कोणतं ग्रामर येत असतं जास्त, आपला 11th आणि 12thचं ग्रामर येत असतं, जे की आपण शिकत असतो ऑलमोस्ट. तर 11th आणि 12thचं ग्रामर किंवा 9th आणि 10thला पण तेच आपण शिकत असतो ग्रामरमध्ये. ते आपलं ग्रामर येत असतं इंग्लिश ग्रामरमध्ये. तर त्यांचे आपले जे आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांचे 500 आणि जे नर्सिंग आहे ऍप्टिट्यूड तिचे 500 आणि जे इंग्लिश ग्रामर आहे त्याचे 500, असे 2500 आम्ही MCQ काढल्यात आणि त्यांच्या खाली त्यांचे आन्सर्स प्रोव्हाइड केले आहेत. आणि अजूनही मागल्या वर्षी जे आम्ही एक्झाम्स घेतली होती, म्हणजे MCQची मॉक टेस्ट घेतले होते आम्ही, 10 मॉक टेस्ट मागल्या वर्षी. त्या अकॉर्डिंग आम्ही 300+ क्वेश्चन होते. शिफ्ट वाईज तुम्हाला माहिती असेल, शिफ्ट वाईज एक्झाम झाली होती. तशीच तुमची ह्या वर्षी पण होणार आहे शिफ्ट वाईज एक्झाम्स. तर 300+ क्वेश्चन्स मधून आमचे 167 समथिंग क्वेश्चन्स पूर्ण तिथले आले होते. आणि सगळे क्वेश्चन मागल्या वर्षीचे खूप स्टुडंट होते की त्यांनी मॉक टेस्ट जॉईन केली होती आणि त्यांना प्रॉपर वेळेवर आन्सर प्रोव्हाइड केले होते आम्ही. तर तुम्हाला मॉक टेस्ट जॉईन करायचे असेल तर मॉक टेस्ट जॉईन करू शकता. 1 जानेवारीपासून आम्ही मॉक टेस्ट तयार देणार आहोत. 20 मागल्या वर्षी 10च होते, तर ह्या वर्षी आम्ही 20 मॉक टेस्ट देणार आहोत. आणि डेली संडे तुमची एक्झाम होतील. आपली जेव्हापर्यंत एक्झाम येत नाही तेव्हापर्यंत तुमचे 20 मॉक टेस्ट घेण्यात येतील. आणि जे एक्झाम घेतली की 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला तुमचं रिझल्ट मिळून जाईल की तुम्ही कोणत्या सब्जेक्टला किती प्रकारे सॉल्व्ह करता, किती तुम्हाला येत आहे, कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला किती प्रॉपर जमत आहे, किंवा कुठे अडचण जात आहे. अडचण गेल्यास सांगतो आम्ही. आणि जे आहे बुकमध्ये आम्ही जे मागल्या वर्षीचे 10 सेट घेतले होते एक्झामचे, ते सुद्धा ऍड करणार आहोत. म्हणजे ऍड केलेले आहेत तिथे पण, जे की म्हणजे आता बघा ते 2500 MCQs आमचे नॉर्मली, आणि मागल्या वर्षीचे आपले सगळे मॉक टेस्टचे म्हणजे असे 3500 MCQs आमच्या बुकमध्ये अवेलेबल केलेले आहे. आता हे बुक तुम्हाला हेल्प होईल एक्झाममध्ये. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ह्या बुक्सवरून. तुम्हाला माहितीच पडून जाईल एक्झाममध्ये किती प्रकार येतात, कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात. हे बुक तुम्हाला हेल्प करेल कोणती एक्झाम. आणि जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट जॉईन कराल, आता तुम्हाला वाटेल की मॉक टेस्ट जॉईन केलेलं आहे, आता मॉक टेस्ट असतं एकदा पेपर मिळाला की परत सॉल्व्ह करता येत नाही. पण ते तर सगळं काही होणार नाहीये. आम्ही PDF फॉर्ममध्ये तुम्हाला एक्झाम पेपर प्रोव्हाइड करणार आहोत. आणि ते तुम्हाला वाटलं, तुम्ही एकदा सॉल्व्ह केली, आम्हाला आन्सर की पाठवली, किंवा तुम्हाला वाटतं की तुम्ही परत सॉल्व्ह करून बघावं 2-4 दिवसांनी, तर ते तुम्ही सुद्धा करू शकता. आम्ही तुम्हाला परत ते PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, जे की तुम्हाला परत सॉल्व्ह करता यावी. परत सॉल्व्ह केल्याने तुम्हाला माहिती पडेल की कसं सॉल्व्ह करतात. अजूनही तुम्ही कॉन्फिडन्सली सॉल्व्ह करून बघाल. अजूनही ते जे आपले एक्झाम पेपर होते, जे की मागल्या वर्षी प्रोव्हाइड केलेले होते, जे रिपीटर्स आहेत किंवा नवीन फ्रेशर्स आहेत, मागल्या वर्षीचे नवीन म्हणजे जे पेपर झाले होते नर्सिंगचे, त्यांना आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत ते 3 पेपर सुद्धा. आणि बुकमध्ये जे आता डाऊट येत असेल की मॅम कशा बोलत आहे, की दीदी कशी बोलत आहे, की
कसं त्याच पेपरमधून येतील. तर तेही सांगत आहे मी, की जे आम्ही MCQs काढलेले आहे, ते प्रॉपर तुमच्या सिलेबस अकॉर्डिंग एक्झाम ओरिएंटेड आम्ही एक्झाम अनालायसिस केलं आहे किंवा तुमचे जे पेपर्स आहेत आधीचे बघितलेले आहे, कोणत्या पॅटर्नमध्ये येते तुमचे एक्झाम पेपर किंवा तुमचे क्वेश्चन्स काय ते त्या पॅटर्नमध्ये आम्ही MCQs काढलेले आहे, सिलेबस बघितलेला आहे. सिलेबसमध्ये चॅप्टर्स बघितले, चॅप्टरमध्ये जे टॉपिक्स आहेत तुमचे, जे की वेटेज आहे जास्त, ज्या टॉपिकला वाटत आहे की त्या टॉपिकला जास्त क्वेश्चन येऊ शकतात किंवा जेव्हा मागल्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते बघून बघितलं तर एखाद्या टॉपिकला किंवा एखादा पर्टिक्युलर टॉपिक घ्या, त्या टॉपिकला असं पर्टिक्युलर दरवर्षीचे क्वेश्चन्स येतात. असे टॉपिक बघून अनालाइज करून आम्ही त्या टॉपिक्सवर किंवा जे टॉपिक जे चॅप्टर आहे असे बघून सुद्धा आम्ही ते पूर्ण अनालायसिस करून तुम्हाला क्वेश्चन पेपर काढून दिलंय आणि तेच क्वेश्चन मध्ये जे MCQs आहेत ते बुकला प्रोव्हाइड केले आहे आणि जे क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहे सरळ 500 MCQs आणि त्याच्यानंतर सरळ त्यांचे आन्सर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. आणि ज्यांनी परचेस करायचे आहे हे बुक ते परचेस करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक मिळून जाईल आमच्या ग्रुपची, तिथे जॉईन करा. तुम्हाला परचेस करायचं असेल तर मेसेज करा आणि जे तुम्हाला डाऊट असतील बुक बद्दल किंवा मॉक टेस्ट बद्दल कुठेही तर तुम्ही कमेंट बॉक्सला कमेंट करू शकता किंवा ग्रुपलाही कमेंट केलं तर चालेल. मी माझी टीम सगळं रिप्लाय करतो आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.